Welcome, dear students. GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we are studied about agriculture, a modern approach. In today's lecture, we have start to new chapter, chapter number 4, seed, part 1. विद्यार्थी मित्रांनो, सीड सर्वांना माहित आहेत. सीड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बियाणं असं म्हणतो. सीडला आपण बियाणं असं म्हणतो. तर बियाण्यांबद्दल आपण ह्या चॅप्टर मध्ये सखोल माहिती घेणार आहोत. फर्स्ट, डेफिनेशन ऑफ सीड. सीडची व्याख्या. A fruit is defined as matured or ripened ovary which contains one or more ovules that develops into seed. Fruit is defined as matured or ripened ovary which contains one or more ovules that develops into seed. या ठिकाणी फ्रूट ची डेफिनेशन दिलेली आहे आणि फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असतात. तर यामध्ये ज्यावेळेस फ्रूट म्हणजे फळ ज्यावेळेस पिकतात, राईप होतात, त्यानंतर त्याच्या आतमध्ये सीड्स तयार होतात. राईपनेड ओव्हरल्याच आपण त्या ठिकाणी सीड्स असं म्हणतो. देन बॉटनिकली सीड इज डिफाइंड ॲज मॅच्युअर अँड ripened ovule which contain an embryo with food reserves and protective coat. तर बॉटनिकली सीड्सला आपण त्या ठिकाणी मॅच्युअर्ड किंवा राईपनेड ओव्हल असं म्हणतो आणि त्यामध्ये एम्ब्रियो असतो आणि फूड रिझर्व्स असतात. त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह कोट त्या ठिकाणी असतो. अशा स्ट्रक्चरला आपण सीड असं म्हणतो. बॉटनिकली म्हणजे बायोलॉजिकली त्याला आपण सीडची जी व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. देन ॲज पर सीड टेक्नॉलॉजी सायन्स or agriculture point of view, seed is any plant part which is used for raising or propagation or multiplication of new commercial crop. आता या ठिकाणी आपल्या सीड टेक्नॉलॉजिकल सायन्सच्या दृष्टीने किंवा ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने आपण सीड म्हणजे काय याची जी डेफिनेशन आहे ती आपण या ठिकाणी पाहू. Seed is any plant part which is used for raising or propagation or multiplication of new commercial crops. सीड कशाला म्हणायचं तर प्लांटचा कुठलाही पार्ट आपण त्या ठिकाणी नवीन प्लांट्स तयार करण्यासाठी वापरतो, त्यावेळेस त्या पार्टला आपण सीड असं म्हणतो. मग त्यामध्ये कुठलाही पार्ट असेल, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल ट्रू सीड्स म्हणजे काय, बियाणे. जे बिया आपण लावतो आणि त्या लावल्यानंतर त्यापासून नवीन प्लांट्स तयार होतात. किंवा ट्यूबर्स, पोटॅटो मध्ये आपण ट्यूबर्स वापरतो. देन सकर्स म्हणजे त्या ठिकाणी ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्यांनाच त्या ठिकाणी परत नवीन प्लांट्स येतात. किंवा बनानामध्ये जे सकर्स येतात, स्वॉड सकर्स, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी प्लांटिंग साठी वापरतो. देन बल्ब, ओनियन मध्ये आपण बल्ब त्या ठिकाणी वापरतो, सीडचाही त्या ठिकाणी वापर केला जातो. देन कटिंग्स, रोज मध्ये तुम्ही जर त्याची फांदी लावली तर त्या ठिकाणी त्याचं नवीन प्लांट्स तयार होतो. देन सेट्स, शुगर केन म्हणजे ऊसामध्ये आपण सेट्सचा वापर करतो. त्यामध्ये जो खोडाचा पार्ट आहे ऊसाचा, तो पार्ट आपण जमिनीत लावल्यानंतर त्याला नवीन फ्रूट येते. देन ग्राफ्टिंग मध्ये आपण वेगवेगळ्या फांद्यांची कलम करतो, तर ते सुद्धा त्या ठिकाणी सीड्स आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सीडची डेफिनेशन पाहिली.
यामध्ये महत्वाची डेफिनेशन आपल्या ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने, सीड इज एनी प्लांट पार्ट विच इज युज्ड फॉर रेझिंग ऑर propagation or multiplication of new commercial crop. Then parts of seed. त्यामध्ये आता सीडचे त्या ठिकाणी दोन प्रकार आहेत, एक मोनोकॉट सीड आणि डायकॉट सीड. त्यामध्ये आता आपण सुरुवातीला डायकॉट सीड म्हणजे द्विदल जे बियाणं आहे, जे बी आहे, त्याचा आपण या ठिकाणी माहिती घेऊया. त्यामध्ये फर्स्ट कॅस्टर सीड. आता कॅस्टर म्हणजे काय, तर एरंडीचे बी सर्वांनी पाहिले असेल, या ठिकाणी चित्रामध्ये दिसते पहा, त्या पद्धतीनं एरंडीचे बी त्या ठिकाणी असतात. कॅस्टर सीड हॅज 2 layers. द आउटर लेअर ऑफ सीड कोट इज टेस्टा विच इज ब्लॅकिश अँड हार्ड. यामध्ये कॅस्टर सीड जे आहे तर हे डायकॉट सीड आहे, म्हणजे द्विदल प्रकारातलं हे सीड आहे. तर त्यामधला जो आउटर लेअर आहे, आउटर लेअर सीड कोट इज टेस्टा. आउटर जो सीड लेअर आहे त्याला आपण टेस्टा असं म्हणतो. सगळ्यात बाहेरचा जो त्या सीडच्या वरचा कव्हर आहे त्याला आपण टेस्टा असं म्हणतो. विच इज ब्लॅकिश अँड हार्ड. तो जो कव्हर आहे तो काळ्या रंगाचा असतो आणि एकदम हार्ड असतो, टणक असतो. द इनर थिन सीड कोट लेअर इज टेगमेन. आणि त्याच्या आतमध्ये जो इनर सीड कव्हर आहे त्याला आपण टेगमेन असं म्हणतो. या ठिकाणी खाली डायग्राम मध्ये दिलेला आहे. देन द स्पॉन्जी व्हाइटिश आउटग्रोथ प्रेझेंट ॲट वन एंड ऑफ सीड इज कॉल्ड ॲज क्रुंकल. क्रुंकल ऍब्सॉर्ब्स वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. तर व्हाइटिश जी ग्रोथ तयार होते त्याला आपण क्रुंकल असं म्हणतो. कॅरंकल त्याचं नाव आहे, कॅरंकल. तर व्हाइटिश जी ग्रोथ आहे, स्पॉन्जी व्हाइटिश आउटग्रोथ प्रेझेंट ॲट वन एंड ऑफ सीड. एका साइडला सीडच्या या ठिकाणी कॅरंकल आलेले असतात. हिलियम which is covered by caruncle and rhapi which run from helium on the seed coat. आता हिलियम या ठिकाणी पहा, या ठिकाणी हिलियम आहे. तर हिलियम which is covered by caruncle. कॅरंकलच्या खाली या ठिकाणी हिलियम आहे आणि रॅपी which run from helium ऑन द सीड कोट. त्यानंतर या ठिकाणी हे रॅपी आपल्याला या ठिकाणी दिसते. देन देअर इज अ व्हाइटिश फ्लॅटेन बॉडी कॉल्ड इंडोस्पर्म. त्यानंतर व्हाइटिश फ्लॅटेन बॉडी जी आहे त्याला आपण इंडोस्पर्म असं म्हणतो. या ठिकाणी याचं सेक्शन घेऊन डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. तर हा जो पार्ट आहे हा इंडोस्पर्म आहे मधला, किंवा या ठिकाणी दाखवलेला आहे व्हाइटिश पार्ट. इट ऍक्ट ॲज फूड स्टोरेज टिश्यू. इट ऍक्ट ॲज फूड स्टोरेज टिश्यू. तर याच्यामध्ये फूड स्टोरेज असतात. त्यामध्ये जे अन्न साठवलं जातं सीडमध्ये आणि नंतर त्याचा वापर बियाण्याच्या उगवण होण्यासाठी वापर केला जातो, ते फूड स्टोरेज या ठिकाणी इंडोस्पर्म मध्ये असतं. सीड एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ रॅडिकल, ऍक्सिस अँड प्ल्युमेल. त्यानंतर सीड एम्ब्रियो जो आहे तर त्या एम्ब्रियो मध्ये पुढे त्या ठिकाणी रॅडिकल, ऍक्सिस अँड प्ल्युमेल हे जे पार्ट आहेत जे आपल्याला त्या ठिकाणी जर्मिनेशन साठी आवश्यक असतात ते पार्ट्स त्या ठिकाणी आहेत. देअर आर 2 cotyledons which have prominent veins. It act as food absorbing organ. आता कॅस्टर सीड मध्ये 2 cotyledons त्या ठिकाणी असतात, 2 पार्ट असतात त्याचे, आणि त्याचे प्रॉमिनंट व्हेन्स त्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इट ऍक्ट ॲज फूड ऍब्सॉर्बिंग ऑर्गन. आणि त्या काय आहेत, फूड ऍब्सॉर्बिंग ऑर्गन्स असं त्याला म्हणतात. ज्यावेळेस बी उगवण त्याचे चालू होते, ती उगवण चालू होत असताना जे फूड मटेरियल पुरवलं जातं ते रॅडिकलच्या मार्फत त्या ठिकाणी सुरुवातीला पुरवलं जातं.
तर अशा पद्धतीने या ठिकाणी डायकॉट सीड स्ट्रक्चर आपण कॅस्टरचं पाहिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने याची डायग्राम महत्वाची आहे. देन स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट सीड, एकदल बियाणं, त्याला आपण एकदल बियाणं म्हणतो. मग त्यामध्ये आपलं ज्वारी सीड येतं, मक्याचं सीड येतं, बाजरीचं सीड येतं, त्याला आपण मोनोकॉट सीड असं म्हणतो, कारण याचे डाळ तयार होत नाही, दोन भाग याच्या सीडचे तयार होत नाही. ज्या सीडचे दोन भाग तयार होतात, डाळीमध्ये त्याचं रूपांतर होतं, अशा सीड्सला आपण डायकॉट सीड असं म्हणतो. मेज सीड, तर आपण मेज सीडचं या ठिकाणी स्ट्रक्चर पाहूया. मेज सीड कोट इज membranous layer adherent to the grain and is fused with the wall of the fruit. तर मेज सीड कोट जो आहे तर तो मेम्ब्रॅनस आहे. मेम्ब्रॅनस लेअर या ठिकाणी मेज सीडचा असतो. देन सीड इज समव्हाट फ्लॅटेन, इट इज ब्रॉडर ॲट वन एंड अँड पॉइंटेड ॲट अनदर एंड. आता सीड जी आहे तर ती फ्लॅटन असते, म्हणजे सपाट, या ठिकाणी दोन्ही साईडनं ती थोडीशी चपटी असते मक्याची सीड, आणि एका साईडनं ती मोठी असते आणि एका साईडनं थोडीशी निमुळती पॉइंटेड या ठिकाणी झालेली असते. या ठिकाणी पिक्चर मध्ये पहा, खालच्या साईडला थोडीशी निमुळती झालेली आणि वरच्या साईडला ती फ्लॅटेन आहे. द फ्लॅटनेड पोर्शन ऑफ द सीड मे बी क्रीमी व्हाईट. तो फ्लॅटनेड पोर्शन जो आहे तर तो क्रीमी व्हाईट असतो किंवा येलो और डार्क रेड इन कलर विथ डिस्टिंक्ट डिलॉइड एरिया. तर यामध्ये जो त्याचा एरिया आहे तर तो बाकीच्या एरियापेक्षा त्या ठिकाणी मोठा असतो, डिलॉइड एरिया असतो. देन त्याचा जो कलर आहे तो व्हाईट, येलो आणि डार्क रेड त्या ठिकाणी मेज सीडचा पाहायला मिळतो. स्केअर इज प्रेझेंट ॲट बोथ एंड ऑफ द सीड. त्यानंतर स्केअर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, दोन्ही जी टोकं आहेत त्या साईडला स्केअर्स. स्केअर्स म्हणजे काय, तर काही खाचा वगैरे त्या ठिकाणी असतात, खाच, स्केअर्सला आपण खाच असं म्हणतो. द स्केअर प्रेझेंट ॲट द ब्रॉडर एंड ऑफ द सीड इज द पोझिशन ऑफ अटॅचमेंट ऑफ स्टाईल. तर ब्रॉडर एंडला त्या ठिकाणी स्केअर असेल तर ते त्या ठिकाणी स्टाईलची त्या ठिकाणी अटॅचमेंट असते. द स्केअर ॲट द नॅरो एंड इज हिलियम, आणि द नॅरो एंडला जी स्केअर पाहायला मिळते आपल्याला खालच्या साईडला तर त्याला आपण हिलियम असं म्हणतो. आणि हिलियम मध्ये मग नंतर रॅडिकल, फ्ल्युमेल वगैरे असे पार्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी मेजचं स्ट्रक्चर आहे, पुढे पण आपण ते पाहणार आहोत, पुढच्या याच्यामध्ये आपण ते पाहूया. Then ridge is present in the center of the seed, which is axis of the embryo. By cutting the seed through the center longitudinal and putting few drops of dilute iodine on it. आता या ठिकाणी ridge या सीड मध्ये प्रेझेंट असते. आता ridge या ठिकाणी कुठे असते, तर या ठिकाणी मधला जो पार्ट आहे त्या पार्ट मध्ये त्या ठिकाणी ridge एक उंचवट्याचा भाग त्या सीड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये सीडचा आपण जर उभा छेद घेतला आणि ते डायल्यूट आयोडीन त्याच्यावरती हे केलं तर आपल्याला ते रिच त्या ठिकाणी पाहायला मिळते. ती एम्ब्रियो, ऍक्सिस ऑफ द एम्ब्रियो त्या ठिकाणी पाहायला मिळते. देन टू डिस्टिंक्ट रिजन्स सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय लेयर. त्यानंतर दोन डिस्टिंक्ट लेयर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये इपिथेलियम जो आहे, इपिथेलियल लेयर, तो त्या ठिकाणी दोन पार्ट करतो मेज सीडचे. या ठिकाणी इंडोस्पर्म वेगळा आहे आणि खाली स्प्युटिलम, कोलेप्टाइल्स वगैरे जो पार्ट आहे एम्ब्रियोचा तो या ठिकाणी आहे, आणि या ठिकाणी इंडोस्पर्म, आणि हा जो मधला आहे तो इपिथेलियल लेयर दिलेला आहे. आणि तो काय करतो, सेपरेटिंग लेयर इज कॉल्ड इपिथेलियम विच सिक्रेट एन्झाइम, आणि तो एन्झाइम सिक्रेट करतो. द बिगर रिजन विच टेक्स व्हायलेट ब्लॅक स्टेन इज कॉल्ड इंडोस्पर्म. त्यानंतर
जो बिगर रिजन आहे विच टेक्स व्हायलेट ब्लॅक स्टेन इज कॉल्ड एज एंडोस्पर्म. जो बिगर जो लेअर आहे किंवा रिजन आहे तो रिजन आहे इंडोस्पर्म. इट इज रिच इन स्टार्च आणि याच्यामध्ये स्टार्च त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असतं. मेथ सीड मध्ये लक्षात ठेवायचं नाही की स्टार्च निर्मितीमध्ये मेथचं सीड वापरलं जातं आणि याच्या इंडोस्पर्म मध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. द इम्ब्रिओ कन्सिस्ट ऑफ रॅडिकल, प्ल्युम्युल आणि सिंगल शील्ड शेप्ड कॉटिलेडॉन कॉल्ड स्क्युटिलम. स्क्युटिलम त्या ठिकाणी कॉटिलेडॉन जो आहे त्याला आपण स्क्युटिलम असं म्हणतो. तर या ठिकाणी रॅडिकल, प्ल्युम्युल, पोलिप्टाइल, स्क्युटिलम हा जो पार्ट आहे तो आहे इम्ब्रिओचा पार्ट. स्क्युटिलम ऍब्सॉर्ब फूड मटेरियल फ्रॉम इंडोस्पर्म ड्युरिंग जर्मिनेशन. आणि स्क्युटिलम हा जो आहे या ठिकाणी तर हा जर्मिनेशनच्या वेळेस या ठिकाणी इकडनं फूड मटेरियल सगळं ऍब्सॉर्ब करतो आणि जर्मिनेशन प्रोसेस त्या ठिकाणी पुढे चालू करतो. रॅडिकल इज टुवर्ड्स पॉइंटेड एंड and is surrounded by a sheath called coleum rhiza. तर रॅडिकल जो आहे तर रॅडिकल या ठिकाणी आहे आणि त्याच्या आजूबाजूला सराउंडेड शीट कोलिओ रायझा. कोलिओ रायझाचं या ठिकाणी त्याला कव्हरिंग आहे. द प्ल्युम्युल विच इज ऍट द एंड ऑफ द इम्ब्रिओ इज सराउंडेड बाय शीट कॉल्ड कोलिओप्टाइल. त्यानंतर इम्ब्रिओ जो आहे तो इम्ब्रिओ त्या ठिकाणी कोलिओप्टाइल ने त्या ठिकाणी त्याला कव्हर केलेला असतो. कडेचा जो भाग आहे तो कोलिओप्टाइल आहे आणि तो एम्ब्रिओच्या त्या ठिकाणी बाहेरच्या साईडला असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ मेथ सीड ची माहिती आपण पाहिली. परीक्षेच्या दृष्टीने याची डायग्राम जी आहे मेथची एलएस ऑफ मेथ सीड तर लॉन्जिट्युडनल सेक्शन हा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. डायग्राम व्यवस्थित तुम्ही सराव करायचा आहे काढण्याचा. त्याचे वेगवेगळे पार्ट्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये स्टारची इंडोस्पर्म जो आहे तो इथे आहे. ॲल्युरोलान लेअर त्याच्यावरती, त्यानंतर हल हा सगळ्यात वरचा पोर्शन आहे. देन इपिथेल लेअर हा मध्ये आहे. देन कोलेप्टाइल, प्ल्युम्युल अँड रॅडिकल हा एम्ब्रिओचा पार्ट या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने ही मेथची एलएस डायग्राम आहे. देन नेक्स्ट पार्ट इज डिफरन्स बिटवीन सीड अँड ग्रेन. तर यातला आता महत्वाचा जो पार्ट आहे सीड अँड ग्रेनचा डिफरन्स. सीड म्हणजे काय तर बियाणे आणि ग्रेन म्हणजे काय धान्य. हे नेहमी लक्षात ठेवा. सीड म्हणजे बियाणं जे आपण पेरणीसाठी वापरतो किंवा पिकांची उगवण करण्यासाठी वापरतो त्याला सीड असं म्हणतात. आणि ग्रेन म्हणजे काय धान्य जे आपण खाण्यासाठी वापरतो. त्याच्यापासून आपण पीठ तयार करून त्याच्यापासून चपाती, भाकरी किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी ग्रेनचा वापर केला. त्याला आपण ग्रेन असं म्हणतो. आणि सीड म्हणजे बियाणं. फर्स्ट पॉइंट, इट इज द रिझल्ट ऑफ वेल प्लॅन्ड सीड प्रोग्राम. सीड जे आहे तर ते वेल प्लॅन्ड सीड प्रोग्राम मध्ये तयार केले जातात. ग्रेन इट इज द पार्ट ऑफ कमर्शियल प्रोड्यूस. ग्रेन जे आहे तर ते कमर्शियल प्रोड्यूस आहे. कमर्शियल म्हणजे काय, जे आपण व्यापारी शेती वगैरे करतो किंवा अन्नधान्य निर्मितीसाठी जी शेती करतो त्याला आपण कमर्शियल फार्मिंग असं म्हणतो. तर ग्रेन जे आहे ते कमर्शियल प्रोड्यूस आहे. देन सीड इट इज द रिझल्ट ऑफ साऊंड सायंटिफिक नॉलेज, ऑर्गनाइज्ड एफर्ट्स अँड इन्व्हेस्टमेंट ऑन प्रोसेसिंग, स्टोरेज अँड मार्केटिंग फॅसिलिटी. तर सीड तयार करताना आपल्याला सायंटिफिक नॉलेज वापरून त्या ठिकाणी सीड तयार केले जातात. त्यानंतर त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन व्यवस्थित ठेवलं जातं. सीड प्रोडक्शन प्रोग्राम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. देन स्टोरेज आणि मार्केटिंग त्याचं केलं जातं. देन ग्रेन नो सच नॉलेज और एफर्ट्स इज रिक्वायर्ड. ग्रेन साठी कुठल्याही पद्धतीचं नॉलेज किंवा एफर्ट्स त्या ठिकाणी घेत नाहीत. देन सीड, the pedigree of the seed is ensured. It can be related to the initial breeder seed.
तर सीडची जी पिडिग्री आहे, पिडिग्री म्हणजे काय, त्याची हिस्ट्री, म्हणजे त्याचे पेरेंट्स कुठले आहेत, त्याचे पेरेंट्स डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स ची जी क्षमता आहे ती किती आहे, अशी जी पिडिग्री आहे ती पिडिग्री याची सीडची मेंटेन ठेवलेली असते आणि खात्रीपूर्वक ती असते. देन इट कॅन बी रिलेटेड टू इनिशियल ब्रीडर सीड, त्याचबरोबर इनिशियल ब्रीडर सीडला ते रिलेटेड असते. देन ग्रेन, इट्स व्हरायटल प्युरिटी इज अननोन, ग्रेनची व्हरायटल प्युरिटी त्या ठिकाणी अननोन असते आणि त्यामुळं त्याची काही त्या ठिकाणी गरज नसते प्युरिटीची वगैरे, कारण आपण घरातलं धान्य वगैरे पाहत नाही त्याची प्युरिटी किती आहे काय, आणि त्याच्यानंतर मग आपण भाकरी वगैरे करतो असं नसतं. तर जसं ते असेल त्या त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करतो, परंतु सीडची त्या ठिकाणी प्युरिटी वगैरे पाहिली जाते. देन ड्युरिंग प्रोडक्शन, इफ फोर्स इज मेड टू rogue out of type designated plants, objectionable weeds and other crop plants at appropriate stages of crop growth, which ensures satisfactory and seed purity and health. तर सीडचं त्या ठिकाणी प्रोग्राम घेत असताना त्या ठिकाणी रोगिंग ऑपरेशन केलं जातं, त्याला आपण रॉग आउट ऑफ टाईप प्लांट्स असं म्हणतो. रॉग आउट म्हणजे काय, तर एकाच स्पेसिसचे पण वेगवेगळ्या व्हरायटीचे जर त्या ठिकाणी प्लांट्स आलेले असतील तर ते त्या ठिकाणी आपण त्या प्लॉट मधनं काढून टाकतो, त्याला आपण रोगिंग ऑपरेशन म्हणतो. त्याचबरोबर ऑब्जेक्शनेबल वीड, जी तण उगतात शेतामध्ये ती त्या ठिकाणी काढलेली असतात. ऑदर क्रॉप प्लांट्स किंवा दुसरे प्लांट्स त्या ठिकाणी आलेले असतात ते सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकले जातात आणि त्याची जी ग्रोथ आणि प्युरिटी आणि हेल्थ आहे ती सीडची मेंटेन ठेवली जाते. देन ग्रेन, no such effort is made, hence the purity and health status may be inferior. तर ग्रेनचं त्या ठिकाणी अशा पद्धतीचे ऑपरेशन्स शक्यतो करत नाहीत, केलं तर फक्त विडिंग वगैरे करतात आणि त्याची हेल्थ वगैरे सुद्धा ग्रेन निर्मितीमध्ये चांगली नसते. देन सीड, the seed is scientifically processed and packed and labeled with proper lot identity. तर सीड जे आहे तर ते सीड प्रॉपर त्या ठिकाणी त्याचं पॅकिंग केलं जातं, त्याचं लेबलिंग केलं जातं आणि त्याचं लॉट आयडेंटिटी जी आहे ती त्या ठिकाणी नमूद केली जाते. अँड ग्रेन, दिस इज नॉट लेबल, ग्रेन वरती कुठल्या पद्धतीचं लेबल त्या ठिकाणी नसतं. देन the seed is tested for planting quality, namely germination, purity, admixture of weed seeds and other crop seeds, seed health and seed moisture content. आता सीड निर्मितीमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात, जर्मिनेशन, प्युरिटी, अदर वीड सीड्स, अदर क्रॉप सीड्स, सीड हेल्थ अँड सीड मॉइश्चर कंटेंटची टेस्ट केली जाते. परंतु ग्रेन मध्ये कुठल्याही पद्धतीचं रुटीन सीड टेस्टिंग इज नॉट डन, म्हणजे कुठल्या पद्धतीचं सीड टेस्टिंग केलं जातं. देन द सीड क्वालिटी इज युजली सुपरवाइज्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी, आणि जी सीड सर्टिफिकेशन एजन्सी जी आहे त्याच्या मार्फत याची क्वालिटी तपासली जाते सीडची, परंतु ग्रेनची कुठल्या पद्धतीची क्वालिटी या ठिकाणी कंट्रोल कडनं तपासली जात नाही. देन the seed has to essentially meet the quality standards. The quality is therefore well known. The labels, certification tags on the seed container serve as quality marks. त्यानंतर सीडचे जे क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत ते त्या ठिकाणी त्याची रिक्वायरमेंट पूर्ण केलेली असते. त्याचबरोबर त्याचे लेबल, सर्टिफिकेशन टॅग वगैरे त्या सीडच्या बॅगला लावलेले असतात. तुम्ही जर तुमच्या घरी कधी सीड आणलेले असतील त्यामध्ये सोयाबीन म्हणा, हरभरा, मेज वगैरे, किंवा त्यांच्या पॅकेटवरती त्या ठिकाणी लेबल असतं आणि ते लेबल तुम्ही काळजीपूर्वक पहा, त्याच्यावरती सगळी माहिती दिलेली असते, प्युरिटी पर्सेंटेज, जर्मिनेशन पर्सेंटेज आणि अदर इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते. त्याला आपण सर्टिफिकेशन टॅग असं म्हणतो किंवा लेबल. तर तो सीडच्या बॅगला लावलेला असतो. परंतु ग्रेनच्या बॅगमध्ये नो सच स्टँडर्ड्स अप्लाय हिअर, द क्वालिटी इज नॉट डिस्क्रिप्ट अँड नॉट नो. तर ग्रेनच्या बॅगला अशा कुठल्या याचं लेबल वगैरे नसतं. देन जेनेटिक प्युरिटी इज इम्पॉर्टंट इन सीड. सीड मध्ये जेनेटिक प्युरिटी महत्वाची आहे, म्हणजे जनुकीय
जी गुणवत्ता आहे किंवा प्युरिटी ती त्या ठिकाणी आवश्यक असते सीड मध्ये. देन जेनेटिक प्युरिटी इज नॉट इम्पॉर्टंट इन ग्रेन, तर ग्रेन मध्ये जेनेटिक प्युरिटी इम्पॉर्टंट नसते. देन इम्ब्रिओ इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ सीड, सीड मध्ये इम्ब्रिओ हा पार्ट खूप महत्वाचा आहे. जर सीड मध्ये इम्ब्रिओ पार्ट त्या ठिकाणी नसेल किंवा तुटून गेलेला असेल तर असे सीड्स त्या ठिकाणी उगत नाहीत. बऱ्याच वेळा थ्रेशिंग मशीन मध्ये काय होतं, तर सीडचं त्या ठिकाणी एकमेकावरती घासल्यावर किंवा मशीन मध्ये लोखंडी भागाला घासल्यामुळे एम्ब्रिओ डॅमेज होतं बऱ्याचशा सीडचा. असे सीड्स आपल्याला त्या ठिकाणी वेगळे काढावे लागतात आणि जे पूर्ण सीड आहेत तेच त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरले जातात. त्यामुळे एम्ब्रिओ इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन सीड. देन इन ग्रेन एंडोस्पर्म और कॉटिलिडॉन्स आर इम्पॉर्टंट इन केस ऑफ ग्रेन, ग्रेन मध्ये एंडोस्पर्म और कॉटिलिडॉन्स या ठिकाणी महत्वाचे आहे, कारण एंडोस्पर्म मध्ये त्या ठिकाणी फूड रिझर्व आहे, जे काही स्टार्च प्रोटीन वगैरे जे आहे ते सगळं एंडोस्पर्म मध्ये त्या ठिकाणी असतं किंवा त्याला आपण कॉटिलिडॉन असं म्हणतो, किंवा जो कव्हर आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात, ते ग्रेनच्या दृष्टीने महत्वाचे आहे. देन सीड इज युज्ड फॉर सोईंग पर्पज, सीड जे आहे तर ते पेरणीसाठी वापरले जातात. ते सोईंग म्हणजे काय, पेरणी. देन ग्रेन इज युज्ड फॉर कन्झम्पशन पर्पज, ग्रेनचा वापर आपण कन्झम्पशन म्हणजे फक्त खाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. देन आयसोलेशन डिस्टन्स रिक्वायर्ड टू मेंटेन जेनेटिक प्युरिटी, जेनेटिक प्युरिटी जी आहे तर ती मेंटेन ठेवण्यासाठी आयसोलेशन डिस्टन्स महत्वाचा आहे. आयसोलेशन म्हणजे काय, तर सुरक्षित अंतर त्या ठिकाणी पिकांमध्ये ठेवलं जातं सीड प्रोडक्शन करताना, तरच त्या ठिकाणी जेनेटिक प्युरिटी मेंटेन राहते. देन इन ग्रेन प्रोडक्शन आयसोलेशन डिस्टन्स इज नॉट रिक्वायर्ड, ग्रेन मध्ये आपल्याला आयसोलेशन डिस्टन्सची कुठली आवश्यकता नसते. देन सीड ट्रीटमेंट इज रिक्वायर्ड, तर सीड मध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. सीड ट्रीटमेंट म्हणजे काय, बीज प्रक्रिया. बियाण्याला आपण औषध वगैरे चोळतो पेरणीपूर्व, त्याला आपण सीड ट्रीटमेंट असं म्हणतो, तर ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. देन सीड ट्रीटमेंट इज नॉट रिक्वायर्ड फॉर ग्रेन पर्पज, ग्रेन पर्पज मध्ये सीड ट्रीटमेंटची काही आवश्यकता नसते. देन 14 पॉइंट फील्ड इन्स्पेक्शन इज रिक्वायर्ड टू मेंटेन जेनेटिक प्युरिटी, सीड मध्ये आपल्याला फील्ड इन्स्पेक्शन म्हणजे वारंवार त्या ठिकाणी फील्ड मध्ये जाऊन आपल्याला तपासण्या कराव्या लागतात, तरच आपल्याला त्या ठिकाणी जेनेटिक प्युरिटी मेंटेन ठेवावी लागते, तर ते सीड मध्ये आवश्यक आहे. देन फील्ड इन्स्पेक्शन इज नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन जेनेटिक प्युरिटी, ग्रेन मध्ये असलं कुठलंही फील्ड इन्स्पेक्शन करण्याची गरज नसते. देन लास्ट पॉइंट इज कम्स अंडर प्रिव्ह्यू ऑफ सीड ऍक्ट, सीड जे आहे तर ते प्रिव्ह्यू ऑफ सीड ऍक्ट म्हणजे जे सीडचे जे नियम आहेत सीड प्रोडक्शनचे, त्या नियमाच्या अंडर त्या ठिकाणी ते येतात, त्याला आपण सीड ऍक्ट असं म्हणतो. देन ग्रेन कम्स अंडर प्रिव्ह्यू ऑफ फूड ऍक्ट, ग्रेन जो आहे तर तो फूड ऍक्ट म्हणजे अन्न धान्य जे नियम आहेत त्या नियमावलीमध्ये त्या ठिकाणी ग्रेन येतात, आणि सीड्स सीड ऍक्ट मध्ये येतात आणि फूड ऍक्ट मध्ये ग्रेन्स येतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण आपला जो चौथा जो चॅप्टर आहे त्याची सुरुवात केलेली आहे, सीड. तर सीड मध्ये सुरुवातीला आपण सीडची डेफिनेशन पाहिली, सीड. देन सीडचे आपण दोन टाईप पाहिले, डायकॉट अँड मोनोकॉट. देन त्याचे स्ट्रक्चर आपण पाहिले, त्याच्यानंतर त्याचं जे डिफरन्स आहे सीड अँड ग्रेन, महत्वाचा डिफरन्स आपण पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांना सूचना आहे, तर आतापर्यंत झालेले आपले जे 3 चॅप्टर आहेत त्या 3 चॅप्टरच्या खाली तुम्ही बुक घेतले असतील किंवा पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्याकडे बुक अवेलेबल आहे, त्या चॅप्टरच्या खालचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स, ट्रू फॉल्स किंवा पाय चार्ट डायग्राम वगैरे जे आहेत आणि काही ब्रॉड क्वेश्चन आहेत तर ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि ते तुमच्या जवळ त्या ठिकाणी ते ठेवायचे आहे.
कॉलेज चालू झाल्यानंतर त्याची तपासणी आपण करणार आहोत, किंवा त्याचे फोटोज वगैरे काढून मला पाठवले तरी चालतील. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.